महाराष्ट्रात मराठा समाजाला एकटं पाडलं जातंय अशा चर्चा लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून होत होत्या। लोकसभेच्या निकालापासून या चर्चा काही थांबल्या होत्या, पण हरियाणा विधानसभेचा निकाल लागल्यापासून या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे। भाजपा महाराष्ट्रात हरियाणा पॅटर्न वापरते का, ज्याची सध्या प्रचंड चर्चा होते, तो हरियाणा पॅटर्न नेमका काय आहे? भाजप महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाजाला एकटं पाडते असं का बोललं जातंय? त्यामागचं लॉजिक नेमकं काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत। हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मराठा समाजाला एकटं पाडलं जात आहे असं तुम्हाला वाटतं का, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पण त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। भाजपकडून मराठा समाजाला एकटं पाडण्याचा प्रयत्न का होतोय हे समजून घेण्यासाठी भाजप महाराष्ट्रात जो हरियाणा पॅटर्न वापरते असं बोललं जातंय, तो हरियाणा पॅटर्न नेमका काय आहे हे आधी समजून घेऊ। हरियाणात जाट ही सर्वात मोठी जात आहे। हरियाणात या समाजाची लोकसंख्या जवळपास 20 ते 25% आहे। हा समाज आपल्या विरोधात जातोय असं भाजपला लक्षात आल्यानंतर भाजपनं जाट वगळता इतर सर्व जातींना आणि यात विशेषतः छोट्या ओबीसी जातींना एकत्र केलं आणि जाट समाजाला एकटं पाडलं आणि असं करून भाजप हरियाणात जिंकलं। हा आहे भाजपचा हरियाणा फॉर्म्युला। भाजपनं हा फॉर्म्युला फक्त हरियाणातच वापरला असं नाही आहे, त्यांनी तो उत्तर प्रदेशमध्येही वापरला। उत्तर प्रदेशच्या राजकारणात ताकदवान असलेल्या यादव समाजाला बाजूला सारून ठाकूर समाजातून येणाऱ्या योगी आदित्यनाथांना मुख्यमंत्री केलं। तसंच राजस्थानातही ब्राह्मण मुख्यमंत्री दिला। गुजरातमध्येही त्यांनी पटेल समाजाच्या बाहेरचा मुख्यमंत्री देऊन बघितला, पण तिथं तो प्रयत्न फसला। 2014 साली महाराष्ट्रातही त्यांनी ब्राह्मण मुख्यमंत्री देऊन बघितला। हे सगळं सांगायचं तात्पर्य एवढंच की जिथं शक्य आहे त्या राज्यात मोठ्या जातींना बाजूला सारून बाकी इतर सर्व जातींना एकत्र करायचं हे भाजपचं धोरण आहे। हे सगळं रामायण सांगण्याचं कारण म्हणजे सध्या महाराष्ट्रातही भाजप तेच करते। गेलं वर्षभर मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात जोरदार आंदोलन सुरू आहे, त्यात लाठीचार्ज झाला आणि तेव्हापासून भाजपला मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागतोय। त्यामुळं मराठा समाज भाजपच्या विरोधात गेला आहे, हे तुम्हाला माहितीच आहे। भाजपला या रोषाचा लोकसभा निवडणुकीतसुद्धा जबर फटका बसला, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे। भाजपला लोकसभेला जो फटका बसला तो विधानसभेला बसू नये यासाठी भाजपने आता मराठा समाजाला वेगळं पाडून बाकी सर्व छोट्या जातींना एकत्र करण्याची रणनीती आखली। भाजपनं लोकसभेनंतर लगेचच यावर काम करायला सुरुवात केली। यामध्ये भाजपने पहिली गोष्ट केली ती म्हणजे मुंडे महाजनांनी सुरू केलेल्या माधव म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी या जातींच्या आघाडीला परत भाजपसोबत जोडून घेण्याचा प्रयत्न सुरू केला। त्याचाच भाग म्हणून लोकसभेला पराभूत झाल्यानंतर लगेचच पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर आमदार बनवलं गेलं। गेल्या 5 वर्षात पंकजा मुंडेंना अनेकदा डावललं, त्यांना ना विधान परिषद दिली ना राज्यसभा, उलट त्यांना सक्रिय राजकारणातून आणि पक्षाच्या राज्य पातळीवरच्या निर्णय प्रक्रियेतून पूर्णपणे बाहेर काढलं गेलं। एवढंच काय तर त्यांना राज्याच्या राजकारणाच्या बाहेर ठेवण्यासाठी त्यांना मध्य प्रदेशचं सहप्रभारी बनवलं गेलं। पण मराठा समाजाला बाजूला सारून माधव पॅटर्नला बळकट करण्यासाठी त्यांची भाजपला गरज होती। त्यासाठी त्यांना विधान परिषद दिली गेली आणि पुन्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय केलं गेलं। यातून भाजपवर नाराज असलेल्या वंजारी समाजासोबत भाजपनं पॅचअप केलं। दुसरीकडे माळी समाजातला एक तरुण नेता अशी ओळख असलेल्या योगेश टिळेकरांना विधान परिषदेवर घेतलं। आम्ही तुम्हाला प्रतिनिधित्व देतोय असा संदेश देत माळी समाजालाही जोडून घेण्याचा प्रयत्न केला। आता राहिला होता माधव पॅटर्नमधला सगळ्यात मोठा घटक म्हणजे धनगर समाज। धनगर समाजाची एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी आहे। सत्तेत आल्यानंतर पहिल्या कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण देऊ असा शब्द देवेंद्र फडणवीसांनी दिला होता, पण त्यांनी तो शब्द अर्थातच पाळला नाही। त्यामुळे धनगर समाज भाजपवर नाराज आहे। जर भाजपला मराठा समाजाला बाजूला सारून ओबीसींच्या जीवावर निवडणूक लढवायची असली तर धनगर समाजाला चुचकारण्याची, आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करतो हे दाखवण्याची गरज होती। ते दाखवण्यासाठी सरकारनं धनगर समाजाच्या आरक्षणासाठी अडसर ठरणारे 6 धनगर जातीचे दाखले रद्द केले। पण हे एकदा जात पडताळणी केलेले दाखले रद्द करण्याचा अधिकार पडताळणी समितीला नाही असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे। पण आम्ही तुमच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करतोय असं दाखवण्यासाठी सरकारने हे दाखले रद्द केलेत असं दिसतंय। येत्या काही दिवसात धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण देण्याचा GR सुद्धा काढला जाईल। निवडणूक होईपर्यंत तो टिकेलही, पण त्यानंतर कोणीतरी कोर्टात जाईल आणि हा GR रद्द होईल। 2019ला जे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत घडलं सेम टू सेम तेच होईल।
पण तोपर्यंत निवडणुका होऊन गेलेल्या असतील। या सगळ्या गोष्टी करून भाजप माधव पॅटर्नला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करते। माधव पॅटर्नला पुन्हा जिवंत करण्यासोबतच भाजपनं 15 नवीन जातींना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली। निवडणुकीच्या तोंडावर शिफारस करून भाजपनं मराठा समाजाला बायपास करून इतर जातींची मोड बांधण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे। यासोबतच सरकारनं ओबीसींच्या क्रिमिलेअरची मर्यादा 8 लाखाहून 15 लाखांपर्यंत वाढवली। यातूनच ओबीसींना आपल्यासोबत घट्टपणे जोडून घेण्याचा प्रयत्न भाजप करते। भाजपा एवढंच करून थांबलेलं नाहीये, तर भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव हे संपूर्ण महाराष्ट्रात दौरे करून संख्येने अतिशय छोट्या असलेल्या ओबीसी घटकांच्या, ज्यांना मायक्रो ओबीसी म्हणतात, अशा जातींच्या बैठका घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत, त्यांच्या मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याचाच परिणाम म्हणून राज्य सरकारनं गेल्या काही दिवसांमध्ये या जातींसाठी मोठ्या प्रमाणावर महामंडळाच्या घोषणा केलेल्या दिसत आहेत। तो याचाच भाग आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलला जाईल अशी चर्चा होती, पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे तेली समाजातून येतात। तेली समाजाची महाराष्ट्रात आणि विशेषतः विदर्भात मोठी लोकसंख्या आहे। 2019 मध्ये ज्यावेळी भाजपनं बावनकुळेंना तिकीट दिलं नव्हतं, त्यावेळी तेली समाजाच्या रोषाचा भाजपला चांगलाच फटका बसला होता। त्यामुळे लोकसभेनंतर प्रदेशाध्यक्ष बदलला जाईल अशी माहिती मिळत होती, पण पुन्हा तेली समाजाची नाराजी नको असा विचार करून बावनकुळेंना प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवलं गेलंय, अशी सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी बघता भाजपा माधव पॅटर्न जिवंत करून मायक्रो ओबीसींना सोबत घेऊन मराठा समाजाला एकटा पाडण्याचा प्रयत्न करते असं दिसतंय। भाजप मराठा समाजाला एकटा पाडण्याचा प्रयत्न करते असं तुम्हाला वाटतं का? हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।